आपण पाहतो की 2 दिवसावरती आषाढी आले। या आषाढी निमित्त ज्या एस टी परिवहन आहे यांच्या माध्यमातून जे आहेत पंढरपूरसाठी यात्रा स्पेशल ज्या बस आहेत त्या सुरू करण्यात आल्यात। परंतु आपण सध्या पाहू शकतो की पंढरपूरच्या अलीकडेच जवळपास 2 किलोमीटर या प्रवाशांना जे आहे जवळपास 5 किलोमीटर आहे त्या प्रवाशांना अलीकडे उतरवलं जातं आहे। हे प्रवासी आपल्याबरोबर प्रवाशांना इथून पंढरपूरपर्यंत तिकीट काढले परंतु इथून 5 किलोमीटर चालत जावं लागतं आहे। यासाठी आपल्याबरोबर प्रवासी आहेत। नेमकं प्रवाशांकडून जाणूया काय सांगाल। आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललाय परंतु 5 किलोमीटर आलोकडेच तुम्हाला उतरवलं जातं आहे, काय तुम्हाला मागणी आहे? म्हातारे माणसांनी कसं काय जायचं? तरुण माणसं चालून जातील, हे जे म्हातारे माणसं आहे यांनी कसं काय जायचं? कुठून आपण आला होता? आलेगावून आलो। हो तिकीट पंढरपूरपर्यंत होतं? हो पंढरपूरपर्यंत तिकीट आहे। किती तिकीट मिळतं? 643 रुपये 44 काय शासनाला काय तुमची विनंती असणार आहे? आमची हीच विनंती होती। मागच्या वर्षी आम्ही त्या चंद्रभागे स्टँडपर्यंत सोडलं होतं। आमचं मत हे तरुण माणसं जाऊ शकतील, हे म्हातारे माणसं हे बाया कसं चालतील सांगा बरं? इथून कसं काय जातील ते लोक? तुम्हाला काय बोलायचं? प्रॉब्लेम काहीच नाही आहे। आता सरकारचंही म्हणणं बरोबर आहे, कारण ते मध्ये गाड्या फिरायला जागा नाही ही बरोबर आहे, परंतु आता काहीतरी इथे व्यवस्था तरी पाहिजे छोट्या गाड्यांच्या का होईना रिक्षा म्हणा ते काही नाही। अजून माऊली आपल्या बरोबर आहेत, विठ्ठलाच्या दर्शनाला चालल्या आहेत। 5 किलोमीटर त्यांना चालत जावं लागतंय, काय बोलायचं आपल्याला? अहो माऊली इथून म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होतोय। वास्तविक मागच्या वेळेपर्यंत गाडी जात होती, आता सुद्धा जायला काही अडचण नाही आहे, पण ते इथूनच गाड्या परत करत आहे त्याच्यामुळे खूप अडचणी होऊन राहिल्या आम्हाला। कारण गाडी आपण पाहतोय की महिला प्रवासी देखील प्रवास करतायत। ताई काय सांगायचंय तुम्हाला? अलीकडे 5 किलोमीटर इथून चालवत जायला सांगतायत बसमधून, काय तुमचं शासनाला काय म्हणणं आहे? अहो आम्हाला आम्ही 60-65 वर्षाचे लोक यांनी काहीतरी आमची सुविधा केली पाहिजे ना, याच्यासाठी आम्ही बनतोय ना। चालवत नाही, आमचे गुडघे दुखत आहेत। उपमुख्यमंत्री महिलांना लाडकी बहीण म्हणतात परंतु आज लाडकी बहिणीला एस मधून उतरवलं जातंय, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे ना, लाडकी बहीण म्हणतात आणि बहिणीचा हाल बघतात, काय करणार आहे? त्यांनी विचार करावा, स्त्रियांसाठी काहीतरी करायला पाहिजे। प्रशासनाने जवळ सोय करायला पाहिजे होती, कारण 5 किलोमीटर पंढरपूरच्या अलीकडे ही म्हाताऱ्या माणसांना भरपूर त्रास होतोय। नवजवानांचं काही नाही पण म्हाताऱ्या माणसाला भरपूर त्रास होतोय। तर शासनाला कळकळीची विनंती आहे की याची काहीतरी सोय करावी। काय तुम्हाला एवढं 7 किलोमीटरवर आम्हाला उतरून दिलं आणि आम्ही कसं काय एवढे लांब पायी जाणार आहे? त्यांनी प्रशासनाने समजायला पाहिजे बुवा, म्हातारे कुतारे असतात बुवा, त्यांनी एवढे ओझे घेऊन कसे जातील बुवा, हे त्यांनी लक्षात आणून आणि जवळच्या जवळ आम्हाला उतरून द्यावं बुवा, असं आमची इच्छा आहे बुवा। बाकी आपण पाहतो की या प्रवाशांना पंढरपूरच्या जवळपास 5 ते 6 किलोमीटरपर्यंत जे आहे ते ठिकाणी उतरवलं जातं आहे। या ठिकाणी या लाडक्या बहिणींचं देखील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आहेत यांना एवढंच मागणं आहे की या ठिकाणाहून कमीत कमी एस टी बसेस नाही गेल्या तर छोट्या वाहनांची देखील सुविधा आहे ती त्यांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी या प्रवाशांमधून केली जाते। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।